मी लक्ष्मण राजेंद्र पवार, तालुका उदगीर, राहणार टाकळी. ह्या गावावर मी चंद्रपूरला सतत 4 ते 5 वेळेस झाले. राजेश मोहिते आयुक्त चंद्रपूर हे मुंबईला बोडोले साहेबाची PA होते आणि PA असताना माझ्या वडिलांनी यांच्याकडं संस्थे आश्रमशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संस्थेचे अध्यक्ष होते आणि ह्या संस्थेचं काम व्हावं म्हणून राजेश मोहिते यांच्याकडे पैशाची मागणी केल्यामुळे माझ्या वडिलांनी त्यांना पैशाची पुरवठा केली. एकूण किती रुपये घेतले? 14,70,000. 14,70,000 रुपये तुमच्या वडिलांकडून राजेश मोहिते यांनी घेतले. राजेश मोहिते आणि सतेज पाटील कवेकर हे अभिमन्यू पवारचे मेहनी. अच्छा. आता औसा मतदारसंघाचे आमदार, त्यावेळेस अभिमन्यू पवार बोडले साहेबाचे PA होते. अच्छा. कोणत्या पक्षाचे आहेत ते आता आमदार? आता भाजपचे आहेत. भाजपचे आहेत. अच्छा. ते असताना एवढी माझ्या वडिलाची फसवणूक केली. केव्हाची गोष्ट आहे हे 2016-17 मधली. हे 2016-17ची गोष्ट आहे. अच्छा. आता काय तुम्ही कशासाठी? मी ह्यांच्यावर गुन्हा दाखल केला होतो लातूर पोलीस स्टेशनला. अच्छा. हां. अभिमन्यू पवारचे SMS आहेत, सतेज पाटील कवेकरचे SMS आहेत आणि त्यांच्या SMSच्या ह्याच्यानं मी अभिमन्यू पवारनं असं सांगितलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. हां. मी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर अभिमन्यू पवारने राजकीय दबाव टाकून पोलीस स्टेशन, माझा मेहना आणि राजेश मोहिते माझा मित्र अडकते म्हटल्यानंतर पोलीस स्टेशनवर दबाव टाकण्यात आला आणि मला रात्री 9 वाजता बोलून घेऊन माझ्यावर दबाव टाकून तिथल्या APIनं माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडून असं लिहून घेतलं, तुला एकतर मध्ये घालता, तुझ्याकडे पुरावे नाही, तुझ्याकडे साक्षी नाहीत, असं म्हणून माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडून लिहून घेऊन माझ्यानं जबरदस्ती करून माझा निर्णय निकाली काढून. तुमचा निर्णय लागला आहे का त्याचा कोर्टाचा? कोर्टात मी गेलो नाही, पोलीस स्टेशनलाच गेलो होतो. पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी माझा निर्णय निकाली काढले. म्हणजे FIR केल्यानंतर तुम्ही त्याची कॉपी आहे का? FIR कॉपी तुमच्याकडे? मी दाखल केलेली कॉपी आहे माझ्याकडे. ती कॉपी आता सोबत आणली आहे तुम्ही? सोबत आता बाहेर आहे, मी ब्लाउजवर आहे. हां. अच्छा. पण तुम्ही कारवाई म्हणजे तुम्ही FIR गुन्हा दाखल, मग त्यांच्यावर गुन्हा न दाखल करता. अच्छा. गुन्हा दाखल नाही केला त्यांनी गुन्हा न दाखल करता माझ्यावर त्यांनी PIनं माझ्यावर चढले त्यांच्या राजकीय दबावामुळे. अच्छा. मी सामान्य असल्यामुळे. अच्छा. आणि राजेश मोहिते साहेबाचे नागपूरहून मला कमीत कमी 4 लाख रुपये माझ्या अकाउंटला पडलेले आहेत. तर त्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मारले? त्यांनी ऑनलाईन म्हणजे त्यांनी माझ्या डायरेक्ट अकाउंटला पैसे मारले आहेत. नागपूरहून पैसे पडलेले आहेत. त्यांच्या ह्याच्याने मारले? त्यांच्या ह्याच्यानं मारले नाहीत, डायरेक्ट दुसऱ्याच्या अकाउंटमधून माझ्या डायरेक्ट माझ्या खात्याला टाकलेले आहेत. त्यांनी तुमच्या अकाउंटमध्ये टाकले आहे कॅश? अच्छा. अच्छा. तर आता 4 लाख तुम्हाला मिळालेले आहे? हां, 4 लाख मला मिळालेले आहेत. तुम्हाला आता 10 लाख तुम्हाला मिळणे आहे? 14,70,000 रुपये माझे मिळणे बाकी आहे. 10,70,000 मिळणे आणि मला फिरवाफिरी करणे ह्याचं चालू आहे. अच्छा. मी आत्मदानाचा इशारा दिला होतो मंत्रालयात, सगळं प्रोसेस केलं होतो. मी काल परवा आलो होतो. मला काल परवा भेटून सुद्धा तुमची रक्कम आम्ही तुम्हाला देतो, हे काही भानगडी करू नका, आत्मदान करू नका म्हणून. तुम्ही तुमचं नाव पूर्ण सांगा, तुमचा पत्ता ॲड्रेस पूर्ण सांगा. लक्ष्मण राजेंद्र पवार, राहणार टाकळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. अच्छा. टाकळी गाव आहे? गाव आहे. अच्छा. तालुका उदगीर आहे, जिल्हा लातूर आहे. अच्छा. आता तुम्हाला हे तुमचे जे 10,70,000 परत मिळवण्यासाठी तुम्ही इथे आंदोलन उपोषणाला बसणार आहात? उपोषणाला बसणार आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयासोबत पत्र तुम्हाला राजेश मोहिते यांच्याकडनं 10,70,000 रुपये पाहिजे. उपोषणाला बसून बी जर मला उपोषण नाही मिळालं तर मी इथं डायरेक्ट ऑफिसमध्ये आत्मदान बी करू शकतो. बरं, ठीक आहे. तुम्हाला राजेश मोहितेकडून 10,70,000 रुपये मिळवणे आहे.